मित्रांनो, सध्या या इलेक्शनच्या प्रचारादरम्यान अगदी उलट अस्वस्थ करणाऱ्या बातम्या येतात. खरं काय खोटं काय एकदम समजत नाही. पण एका गोष्टीचं मला फार काळजी वाटते. अहो, धर्म कोणताही असो, त्याला कोणी कितीही नाव वरतो ठेवो, पण जगामध्ये प्रत्येक धर्माला स्वतःचं एक स्थान आहे. आणि मग जर मूळच्या हिंदू म्हणा किंवा सनातन धर्माच्या लोकांनी जर इच्छा व्यक्त केली की त्यांच्यासाठी सुद्धा एक राष्ट्र असावं, त्यात गैर काय आहे? बाकीच्या धर्मियाकरता जगात भक्कम देश उपलब्ध आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांनी देश सोडून द्यावं, पण माझं म्हणणं असं तर प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा, आपापला काही एकमेकाशी संघर्ष न येता, आणि जो राष्ट्रधर्म आहे, आपली कॉन्स्टिट्यूशन ती पाळावी व्यवहाराकरता. एवढी साधी गोष्ट आहे. पण आपल्याकडे ज्या बातम्या येऊन राहिल्या की काही अतिरेक्यांना ट्रेनिंग देण्यात येत आहे, या उलट काय समजत नाही. पण असं जर असेल तर आय एम फॉर हिंदू राष्ट्र. हिंदूंना सुद्धा एक ठिकाण पाहिजे हो. ध्रुव बाळाने सुद्धा स्वतःच्या स्थानासाठी खूप तपश्चर्या केली आणि स्वतःचं आदर पण मिळवलं. मग यात वाईट काय आहे? या ठिकाणी हिंदू संस्कृती किंवा सनातन संस्कृती फोपावली, त्या ठिकाणी जर ती रुजली नाही, जर वटवृक्ष झाला नाही आणि पुढच्या पिढ्यांना त्याची सावली भेटली नाही, तर फायदा काय? आणि हिंदू किंवा सनातन धर्मामध्ये अपप्रचार जास्त आहे. त्यातला मानसिक विज्ञानाचा कोणीही विचार करत नाही. अहो, गीतेसारखा ग्रंथ, गीते या तत्त्वज्ञानं डोक्यावर घेऊन नाचला होता. जेव्हा बाहेरचे तत्त्वज्ञ हा ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचतात, तेव्हा आपण का असं वागतो हे मला समजत नाही. मी रेग्युलर गीतेचा अभ्यासक आहे. गीतेमध्ये जे काही जीवन पद्धती सांगितलेली आहे ती त्यागवादी आहे आणि त्याच्यामुळे दुःख नक्कीच कमी होते. पण ती आपण मानायला तयार नाही. असो, माझे रामदास खंडागळे आणि आपल्याकडे सर्व अतिशय तीक्ष्णाट वकील आहेत. स्वतःचा मुद्दा साबित करण्यासाठी असे काही पुरावे देतात की जे शोधणं कठीण आहे. आणि मग खोट्या गोष्टीवरती विश्वास बसतो. चुकलं मागलं असेल तर माफ करा. बट आय एम फॉर दी सेपरेट स्टेट फॉर सनातनी फॉर हिंदू. माझे रामदास खंडागळे.